बघा. नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रकाश जोगेवर पाणी शोधक. तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आता व्हिडिओ बघितलाच असेल तुम्ही, पाणी लागलेला व्हिडिओ आहे. विनोद भाऊ भामरे, मुक्काम करंजाळ, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक. आणि दुसरा व्हिडिओ आहे तिथलाच आहे. दुसरा व्हिडिओ योगेश भाऊ देवरे, पोलीस आहेत. त्या गावामध्ये जवळजवळ हा 5वा पॉईंट आहे. म्हणजे 3 आधी सक्सेस झालेले होते आणि काल का परवा 2 दिवस झाले त्यांनी मारलेला आहे पॉईंट. तर ज्या पद्धतीनं आपण त्यांना पाणी सांगितलं त्याच पद्धतीनं पाणी लागलेलं आहे. खोली जवळजवळ 500 फूट खोल नेलेला आहे. विनोद भाऊला 405 फुटावर लाईन ओपन झाली होती आणि योगेश दादांना 270च्या जवळपास लाईन लागलेली होती. तर ज्या पद्धतीनं आपण त्यांना पाणी सांगितलं त्याच पद्धतीनं पाणी लागलेलं आहे. तर मित्रांनो, पाणी लागते व्यवस्थित. जर तारावर चेक केलं तर हमखास पाणी लागते. तर ज्यावेळेस आपण गाडी लावतो असे अनेक प्रॉब्लेम येतात. त्यावेळेस कधी कधी असं वाटते की पाणी वर येत नाही. पाणी असून सुद्धा, पाणी लागून सुद्धा पाणी वर येत नाही. त्याचं कारण असं होऊ शकते, लाईना ज्या झरे असतात ते कमी डायमीटरमध्ये असल्यामुळे, त्यांचा एरिया कमी असल्यामुळे, त्या ठिकाणी असे झरे किंवा कमजोर असल्यामुळे ते बॅकअप मशीनच्या प्रेशरमुळे बॅकअप मारल्या जाऊ शकते. तर अशा वेळेस काय करायचं, ज्यावेळेस लाईन कट होते किंवा ओलावा ज्यावेळेस येतो त्यावेळेस मशीन थोडीशी आपली बंद ठेवायला सांगायची, जेणेकरून ते जे पाझर आहे, जे बॅकअप होतील ते बॅकअप होणार नाही आणि आपल्या बोर पॉईंटमध्ये आतमध्ये त्यांना येऊ द्यायचं आहे. याच्याने काय होईल की जे पाणी आहे हे आपल्या बोरमधील आणि वरता येईल. तर काही जण असे म्हणतात की आमच्या इथं वरच पाणी आहे, जास्त खोलात जाण्याची हिंमत करत नाही. तर माझ्या मते ड्राय भागामध्ये तर वरतं पाणी राहिलेलं नाही आहे. बराचसा ड्राय भाग झालेला आहे, कारण की मागच्या वर्षी पाणी व्यवस्थित झालेलं नाही. त्याच्यामुळे ज्या वरच्या लाईनी आहेत, झरे आहेत, ते पूर्णपणे ड्राय झालेले आहेत. तर आता जे काही पाणी मिळते ते खोलातलंच मिळते. तर मला असं वाटते की तुम्ही अतिशय खोलातही जाण्याकरता हिंमत करावी, कारण की लाईना खूप खोलमध्ये आहे. तर आणि पाणी जे लागत नाही आणि नंतर दुसऱ्या दिवशी असं वाटते बोर मशीन चालू असताना पाणी निघत नाही, परंतु त्या बोरमध्ये दुसऱ्या दिवशी ते बॅकअप झालेलं लाईना पुन्हा रिटर्न येतात आणि बोरमध्ये असं बरंचसं पाणी साचलेलं असते. असं बरेच वेळा झालेलं आहे. तर अशा वेळेस असं समजू नका की तुम्हाला पाणी लागलेलं नाही आहे. पाणी लागते. त्या ठिकाणी तुम्ही टेस्ट करा किती पाणी वर आलेलं आहे. जर जास्त वर आलेलं असेल तर माझा असा अंदाज आहे की त्या बॅकअप झालेला आहे ना पुन्हा चालू झालेले आहे आणि बोरमध्ये ते एंटर झालेले आहे.
तर अशा वेळेस तुम्ही केसिंग वगैरे टाकून ठेवा. त्या ठिकाणी टेस्ट करा त्या बोरचा, पाणी काढून घ्या आणि ते किती वेळात येते. असं जर झालं तर तुमचा बोर सक्सेस आहे. तर या ठिकाणी आणखी एक सांगायचं आहे की बाबा माझा जो रूट, मी बरेच वेळा रूट सांगत नाही, कारण की त्याचंही कारण असं असते, रूट सांगितल्यानंतर काय होते, बरेच लोक फोन करतात आणि जास्तीत जास्त मी 4 ते 5 दिवस बाहेर राहू शकतो, कारण की घरचे खूप कामं असतात, त्याच्यामुळे घरी रिटर्न यावं लागते लगेच. रूट याच्यासाठी नाही सांगत की बुवा माझं पाहणं हे थोडं लेट असते, म्हणजे वेळ लागतो मला. समजा एखाद्याचं 5-6 एकर क्षेत्र आहे, तिथं कमीत कमी 3 ते 4 घंटे, 3 तर घंटे सहज लागतात. त्याच्यामुळे बरेचसे फोन येतील त्या भागातले, परंतु तो भाग आपल्याकडून तेवढा कव्हर होणार नाही तेवढ्या दिवसात. म्हणून मी सहसा आजपर्यंत रूट सांगितलेले नाही. पण आज मी तुम्हाला, मी घरच्या कामातून थोडंसं मोकळं झालेलं आहे, 8 दिवस सुद्धा बाहेर राहू शकतो, म्हणून तुम्हाला पुढचा रूट मी सांगणार आहे. तर पुढचा रूट जवळजवळ 23 ते 24 तारखेपासून चालू होणार आहे. तो रूट आहे आपला नगर, बीड जिल्ह्यातला काही भाग, इकडे आहे बुलढाण्यातला काही भाग आहे, असा हा भाग आहे. औरंगाबादचा काही भाग राहील. या भागातील कोणी जर असतील जे आपला व्हिडिओ बघत आहे, ज्यांना खरोखर पाण्याची गरज आहे, बोर पॉईंट घ्यायचा आहे, विहीर पॉईंट घ्यायचा आहे, त्यांनी या स्क्रीनवर नंबर असतोच आपला व्हिडिओमध्ये, तर त्यांनी तो नंबर आपल्याला डायल करायचा आणि विचारून घ्यायचं कुठं आहे काय आहे. तर त्या ठिकाणी जर आपलं जवळपास असेल, 5-50 किलोमीटर अंतर आहे, 20-30 किलोमीटर अंतरावर, बरेचदा असं होते की रूट न माहीत असल्यामुळे मी त्या भागात असतो, पण त्या भागातून येऊन जातो घरी, आणि लोक नंतर घरी आल्यावर मला फोन करतात की सर तुम्ही कुठं आहे. तर त्यांना म्हणावं लागतं की आताच तुमच्याच गावाहून आलो. असं होते कधी कधी. तर आता मी तुम्हाला रूट सांगितलेलाच आहे, तर त्यानुसार त्या भागातीलच जे काही लोक असतील, कारण की बरेचसे दररोज 5-50 फोन येतात, तर सगळ्यांपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. तर जिथे जिथं पोहोचण्याचा प्रयत्न होईल तिथे आपण जाऊ. तर जे काही लोक, म्हणजे सगळ्यांपर्यंत पोहोचता येणार नाही आपल्याला, तर नाराज काही होऊ नका, सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करत आहो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की मी इंस्टाग्रामसुद्धा आपलं चालू केलेलं आहे, इंस्टाग्राम ID खोललेला आहे. त्यामुळे तुम्ही, माझी इंस्टाग्राम ID आहे, युजर ID आहे जोगेकर प्रकाश म्हणून आहे, तर ती तुम्ही फॉलो करू शकता. त्यावर मी शॉर्ट व्हिडिओ पण आपल्या या संबंधात, पाणी शोधण्याच्या संबंधात टाकत आहो, तर तिथे जाऊन तुम्ही मला फॉलो करू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये काही विशेष नव्हतं, फक्त रूट सांगायचा होता, आणि 2 व्हिडिओ जे आले आपल्या रिझल्टचे ते टाकलेले आहेत, त्या संबंधात थोडक्यात बोलायचं होतं. तर भेटू आता पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.